अयोध्येच्या ठिकाणी शरयू नदीच्या पात्रातील हे जलविहार आमच्यासाठी एक आल्हाददायक आणि सुखदायक प्रसंग आहे। गनिमी काव्याने हिंदूंनी बाबरी मशिदीचा ढाचा जमीनदोस्त केला। माननीय आमदार नितेशजी राणे आणि प्रमोदजी जठार यांच्या संयुक्त विद्यमानं रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधल्या राम भक्तांना ही अयोध्येमधील रामलल्लांच्या दर्शनाची सुवर्ण संधी त्यांनी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल प्रथमतः त्यांना धन्यवाद। नमस्कार। आपण आता इथून निघतो ह्या टेंटमधून, हा टेंटवाला आमच्या सगळ्यांच्या अंघोळ वगैरे सगळं चहा वगैरे पिऊन झाली। आलो तर थोडासा इकडचा सगळा एरिया बघून जायचं म्हणतो। शरयू नदीवर निघतो, इकडची पण थोडीशी शूटिंग दाखवण्याचा प्रयत्न करेल। म्हणजे अयोध्येतच आहोत आम्ही, तरी हे आमचे सगळे गाववाले। हा अजून मोबाईलमध्ये बिझी आहे, झोपलेला आहे, त्याला थोडासा ताप आहे अंगात, मी झोपला आहे। ठीक आहे, थोड्या वेळाने उठेल तो। सगळे आमचे महेश पाताडे, आमचे जगन्नाथ पाताडे जीजी, त्यांची मिसेस कुठे गेली, त्यांची असिस्टंट इकडे आहे, हा छोटू, आणि हे आमची आत्ताच माझी ओळख झाली मोहन भोगलेकर ना, आणि हे वल्ली साहेब करायतले। ठीक है, आता मैं निकलते ही। आपका नाम क्या है? हमको नागो सिंह निषाद हुआ। कहाँ से हो आप? बिहार। बिहार से हो? कब आए थे यहाँ पे? दर्शन हो गया? हाँ। अभी कभी जाएंगे? आज चल जाएंगे। आज कितने बजे? 11-12। यहाँ पे आके कैसा लगा आपको? ठीक। ठीक है, दर्शन हो गया? अच्छे से हो गया? ठीक है, मंदिर है एकदम। हाँ ठीक है, चलो चलो। मोफत प्रसाद भेटते। जय श्रीराम। जय श्रीराम अंकल, जय श्रीराम जय श्रीराम। जय श्रीराम। इथे आम्हाला तर ही प्रसाद मोफत भेटते। आणि हे आमचे लोक वेटिंगवरती आहेत। इथे लाडूची लाईन आहे, पण ही लाडूची लाईन हे विकतवाले आहेत। 50 रुपयाला एक बॉक्स, म्हणजे एका बॉक्समध्ये 4 लाडू आहेत। आणि आमचा माणूस पण इथे या लाईनमध्ये उभा आहे। आज काय तो भारी दिसत रे, एक नंबर। काय ही आमची S2 ची गँग, झुंबावाली गँग, झुंबा गँग। मी संजय पाताडे, कासारडे, कणकवली, सिंधुदुर्ग। माननीय आमदार नितेशजी राणे आणि प्रमोदजी जठार यांच्या संयुक्त विद्यमानं रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधल्या राम भक्तांना ही अयोध्येमधील रामलल्लांच्या दर्शनाची सुवर्ण संधी त्यांनी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल प्रथमतः त्यांना धन्यवाद। या 1992ला कार सेवा झाली आणि त्याच्यामध्ये गनिमी काव्याने हिंदूंनी बाबरी मशिदीचा ढाचा जमीनदोस्त केला। मोठा इतिहास आहे काय। बोला, हे टेंट बद्दल बोला। उत्तर प्रदेश सरकारने पर्यटन विकासासाठी ही योजना केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत या परिसराला काय म्हणतो, टेंट सिटी, टेंट सिटी असं म्हटलेलं आहे। आणि या ठिकाणी अनेक टेंट आहेत। एका वसाहतीमध्ये 6 टेंट आहेत आणि एका टेंटमध्ये सुमारे 500 लोक राहतात। त्यांची त्या ठिकाणी झोपण्याची, स्वच्छतागृहांची, आंघोळीची सर्व सोय केलेली आहे। आणि अशा प्रकारची सुव्यवस्थित अशा प्रकारची सोय हे उत्तर प्रदेश सरकारने राम भक्तांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे, त्याबद्दल उत्तर प्रदेश सरकारचे धन्यवाद। मित्रांनो, आता आम्ही टेंट सिटी करून बस किंवा ऑटो, ज्यांची काय सोय असेल, जी पण सोय असेल, ती गाडी पकडून आम्ही आता शरयू नदीवरती चाललो आहे।
शरयू नदी म्हणजे आमचा इथला या टेंट सिटीवरचा प्रवास संपला. आता इकडनं शरयू नदीवरून आम्ही डायरेक्ट कुठलीही गाडी करून आम्ही स्टेशनला जाणार. म्हणजे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आम्हाला स्टेशनला पोचायचं आहे. थोडक्यात सांगायचं हेच आहे की अयोध्या म्हणजे राम मंदिरपासून हे अंतर टेंट सिटी हे जवळजवळ 5 किलोमीटरचं आहे. आणि 5 किलोमीटर आहे आणि पण ते 3 किलोमीटर इकडनं बसवाले सोडतात. त्याच्यानंतर 2 किलोमीटर आपल्याला चालत जावं लागतं. आता शरयू नदी पण इकडनं मला वाटतं 7 किलोमीटर आहे. आता कसं जायचं ते मला पण माहीत नाही, पण मी तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करीन कसं कसं जातोय आम्ही ते. ठीक आहे, चला. हे आहे चित्रकूट अतिथीगृह आणि समोरच आपल्या पवनपुत्र हनुमानाची मूर्ती आहे. चित्रकूट अतिथीगृह. तशी महिलांसाठी वेगळा टेंट आहे आणि पुरुषांसाठी वेगळा टेंट आहे आणि सगळ्याच अतिथीगृहात असंच आहे. चल आमचं काढ फोटो. वेगळ्या प्रकारचे आहेत आणि हे आम्ही होतो ते टेंट वेगळ्या प्रकारचे. मग टेंट बघा किती सुंदर आहे. राम भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून हा स्पेशल टॉवर उभा राहिला आहे. एकाच जर टेंटमध्ये 500 लोक असले तर मग थोडासा नेटवर्कचा इश्यू नाही. तरी पण निदान कॉल तरी लागू शकतो. नेट थोडं स्लो चालतंय. ही इकडे पार्किंगची सुविधा आहे. जय बोला भारत माता की जय बोला भारत माता की जय. वंदे मातरम वंदे मातरम भारत माता की जय. नरेंद्र मोदी की जय श्री राम. जय जय श्री राम. जय श्री राम. पवन सुत हनुमान की जय. बजरंग बली की जय. जय बोलो श्री रामचंद्र प्रभु की जय. जय श्री राम. जय श्री राम. बोलो, शुरू कर दो आप. जय श्री राम. जय श्री राम. हम तेलंगाना से आए हुए राम लाला का दर्शन करने के लिए. हमारे को भारतीय जनता पार्टी ने यहाँ ट्रेन से भिजाए और ट्रेन का सफर अच्छा था और सुविधा भी अच्छा था. फिर यहाँ आने के बाद हमारे को बस में से डेरा को लेके वहाँ भी सुविधा अच्छा है. नाश्ता पाना और सब गवर्नमेंट अच्छा का है और राम जी की कृपा से आज राम जी का दर्शन करने को जा रहे. जय श्री राम. जय श्री राम. जय श्री राम. मैं तेलंगाना के हैदराबाद मलकाजगिरी क्षेत्र से आ रहा हूँ. हम लोग काफी ग्रुप में हैं और बहुत ही अच्छी सुविधाओं के साथ हम लोग यहाँ पे पहुँचे हैं भगवान राम की कृपा से. और यहाँ पे आने के बाद हर तरह की सुविधा बहुत कम समय में हर तरह की सुविधा हमें मिल रही है, जो कि एक मिलना चाहिए. बहुत जगह ऐसी तरह की सुविधाएं नहीं है इतनी कम समय में. भगवान श्री राम की जय. भारत माता की जय. नरेंद्र मोदी की जय.
योगी आदित्यनाथ की जय। और कौन बोलने वाला है? आप बोलेंगे? जय जय राम। नया था ना हमारे को जैसा हमारा राम मंदिर बना वैसा मथुरा भी बनना चाहिए। 500 साल का निरीक्षण है ये, इसके लिए हम सब तैयार है। जय मोदी, जय योगी, जय श्रीराम। आता परत कालच्या ठिकाणी उतरलो आता. इकडनं कसं जायचं शरोई नदीला ते आम्ही बघतोय आता. कालच्याच ठिकाणी आम्ही उतरलोय जिथे राम मंदिरसाठी आम्ही टेंट सिटीमधून इथे आले होतो ना, आणि इकडनं आम्ही चालत गेलो होतो 2 किलोमीटर. आता आम्ही तिकडेच उतरलोय. इकडनं कसं जायचं आहे ते आम्ही आता विचारतो कोणातरी. बघूया, सांगतो तुम्हाला. आता इलेक्ट्रिक ऑटोमध्ये बसून शरोई नदी आम्ही 4 जण आहोत या ऑटोमध्ये. आणि जिजी पण आहे तिकडे. हो, जिजी, छोटू, 4 सीटर. काय उलटा काय रे. आम्ही आता ऑटोमधून उतरलोय. आता इकडनं 200 मीटर शरोई नदी आहे. आता आम्ही इकडनं 200 मीटर चालत जाणार असं. नो एंट्री असल्यामुळे आम्ही चालत चाललोय. आता 200 मीटर बोललाय, जवळजवळ आम्ही 100 मीटर आलो चालत. नाही बा सीमाकडे पण असतो तिकडे. घरांवर माकड वगैरे आहेत. वानर सेना हनुमान बाग. सेवा संस्था. नो एंट्री असल्यामुळे आम्हाला ऑटोवाल्याने फसवला. आमचा पोपट केला ऑटोवाल्याने. त्याच्यामुळे आम्ही हे बघा इथून बसमधून उतरलो होतो ना, ती इकडनं 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे, वॉकिंग डिस्टन्स. आणि इकडनं 800 मीटर आहे शरोई नदी. आम्ही फुकटचं ऑटोमध्ये बसून आमचा टाईम वेस्ट केला, पैसे वेस्ट केले. तर तुम्ही असं करू नका. यायचं असेल तर अयोध्या बायपासवरून चालत येऊ शकता. 700 मीटर आहे. शरीरच पाणी आहे. हे आहे रामपाडी. अरे शरीरच पाणी त्याने खोदून इकडे आतमध्ये आणलंय. हो, ही रामपाडी आहे. आपल्याला तिकडेच जायचं का? ती होती शरीर नदी तिकडे दिसते. हो, समोर दिसते ती. आम्ही फुकटचं फसलो. तुम्ही फसू नका. आम्हाला ऑटोवाल्याने फसवला. पैसे वेस्ट, आमचा टाइम वेस्ट, एनर्जी वेस्ट, सगळं वेस्ट झालं. ही शरयू नदी, तिचा इतिहास रक्तरंजित आहे. 1990ला ज्यावेळी पहिली कार सेवा करायचं ठरलं, हिंदूंनी गनिमी काव्यानं बाबरी मशिदीचा ढाचा पाडण्याचं ठरवलं आणि त्या पद्धतीनं सर्वजण अयोध्येत दाखल झाले. परंतु त्यावेळी मुलायम सिंगचं सरकार होतं आणि त्यांनी अयोध्येकडे येणाऱ्या सगळ्या ट्रेन्स, बसेस वगैरे प्रवासादरम्यानच रोखल्या. यामध्ये प्रवाशांचे खूप हाल झाले. तरीही एक अयशस्वी प्रयत्न त्यावेळी हिंदू धर्मीयांकडून झाला. त्यानंतर 6 डिसेंबर 1992 हा दिवस कार सेवेचा ठरला आणि त्या गनिमी काव्यानं सर्व हिंदू या परिसरात घुसले आणि तो प्रयत्न यशस्वी केला आणि ढाचा पाडून बाबरी जमीनदोस्त केली. परंतु हे जरी यश असलं तरी 1990चा जो कार सेवा अयशस्वी झाली त्यावेळचा या शरयू नदीचा इतिहास रक्तरंजित आहे. तर 1990ला मुलायम सिंग सरकारने गोळीबाराचा आदेश दिला होता कारसेवकांवर आणि त्यावेळी अक्षरशः आदेश असा होता की चुन चुन के गोली मारो. त्या पद्धतीचं त्या आदेशाचं पालन करत त्यावेळच्या पोलीस कर्मींनी हिंदूंवर, कारसेवकांवर ज्या गोळ्या झाडल्या त्यामध्ये
अनेक कारसेवक जखमीही झाले होते, अनेक देवाघरी गेले, परंतु जे जखमी झाले त्यांना सुद्धा कमरेला त्यांच्या वाळू भरलेली पोती बांधून जिवंत कारसेवकांना सुद्धा जखमी अवस्थेत शरयू नदीच्या पात्रात बुडवण्यात आलं आणि त्याला बुडवून मारण्यात आलं. असा रक्तरंजित इतिहास या शरयू नदीचा आहे. शरयू लाल झाली अशा प्रकारचं वर्णन इतिहासकारांनी त्यावेळच्या इतिहासात नोंदवलेलं आहे. तर अशा असंख्य कारसेवकांनी, हिंदूंनी या अयोध्येतील राम मंदिरासाठी आपलं बलिदान दिलेलं आहे आणि ते बलिदान आज कामी आलेलं दिसतंय आणि अयोध्येमध्ये राम मंदिर उभं राहिलेलं आहे. आपल्या सर्वांनी या अयोध्येतील राम मंदिरासाठी दर्शनासाठी अवश्य यावं आणि हिंदू धर्माची ज्योत, हिंदू धर्माची पताका अशीच फडकत राहावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. तुम्ही बघू शकता प्रभू श्रीरामाची जन्मभूमी असलेल्या अयोध्या नगरीतील शरयू नदीचा काठ बघा, आपण पाहू शकता. तुम्ही बघू शकता शरयू नदीचं दर्शन घेण्यासाठी मी बोटमध्ये बसायला चाललो आहे. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. मस्त आम्ही बोटीत आता बसलोय आणि आमच्यासोबत आहे हा टेडी पण आहे आमच्यासोबत. आणि आमचे सहकारी, आमच्या गावातले सगळे आमचे भाऊबंद. छोटू खया नाही का माझा हात नाही गेलो. चला तर या काकांनी बोट चालू केली. चला बोट निघते आता. तुम्ही बघू शकता हा समोर शरयू नदीचा काठ आहे. जितकंच महत्त्व पुराणामध्ये अयोध्येला आहे तितकंच महत्त्व ह्या शरयू नदीच्या काठाला देखील आहे. कारण रामायणाच्या कथेनुसार ज्या ठिकाणी श्रीराम प्रभूंचा जन्म झाला त्या ठिकाणावरून ही नदी वाहते, त्यामुळे ह्या नदीला जास्त महत्त्व आहे. ह्या नदीला उत्तर भारतातल्या गंगा यमुनेप्रमाणेच महत्त्व आहे. आणि अयोध्या नगरीत येऊन तुम्ही शरयू दर्शन नाही केलात तर काय केलात?
तर त्यासाठी जर तुम्ही येऊ शकलात नाही तर तरी पण माझ्या कॅमेऱ्याद्वारे तुम्ही दर्शन करू शकता. जितकं शक्य होईल तितकं मी तुम्हाला शरयू नदीचं दर्शन दाखवू शकतो. म्हणून माझा थोडा व्हिडिओ लॉंग होतो आहे, मला थोडं समजून घ्या. म्हणजे पूर्ण शूटिंग करायचं आहे मला, कारण का हा दिवस परत येणे नाही, कधी येईल त्याचं काय भरोसा नाही. त्यामुळे मला जेवढी जास्तीत जास्त शूटिंग करायची होती तेवढी मी केली आणि तेवढी मी यूट्यूबवरती अपलोड करतो आहे. जरा व्हिडिओ लॉंग होईल, समजून घ्या. अयोध्येला येऊन जर तुम्ही शरयू दर्शन नाही केलात तर हा व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला पूर्ण शरयू दर्शन मी घडवलं आहे. काही गोष्टी संजय पातळांनी पण आपल्या बाईटमध्ये सांगितल्यात त्या पण ऐका. त्यामुळे शरयू नदीचं जे काही महत्त्व आहे ते तुम्हाला आणखी समजेल. रिटर्न येताना इकडचं काढूया. आता या पहिला इकडचं काढूया. रिटर्न येताना इकडचं काढूया. शरयू नदीच्या पात्रातील हे जलविहार आमच्यासाठी एक आल्हाददायक आणि सुखदायक प्रसंग आहे आणि आजच्या या प्रसंगी खूप समाधान व्यक्त करतो हे ग्रामभक्त म्हणून. जय श्रीराम. जय श्रीराम. शरयू दर्शन पण झालं. आता परत आम्ही टेंट सिटीला चाललो आहे. तिकडनं बस पकडून फायनली आम्ही स्टेशनला जाणार. तिकडनं टेंट पकडून पनवेल. रिटर्न तिकीटचा मेसेज पण मिळाला. 17:20 म्हणजे 5 वाजून 20 मिनिटांनी ट्रेन आहे. आज इथे दर्शन पूर्ण झालं तर मी त्याचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला गावी गेल्याच्यानंतर मी पोस्ट करेन. ठीक आहे. आता चालतोय. चालताना थोडं थकायला झालं आहे. सकाळपासून मागे बॅग लावली आहे आणि चालतोय गर्दीतून, त्याच्यामुळे जरा थकलो आहे. ठीक आहे. चला, लवकरात लवकर तुम्हाला अयोध्या दर्शन माझ्या नजरेतून दाखवण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा, जेणेकरून मला पण त्याच्यामध्ये आयडिया येतील आणि मला पण काही त्रुटी जाणवल्यात त्या मी तुम्हाला सांगेन की कसं जायचं, काय जायचं, म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास नाही होणार. ठीक आहे. चला, बाय बाय.